आता तुम्ही कृपावंत साधू संत जिबलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी वंचले ते पायापासी नाही असे वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी तुका मने सोडिल्या गाठी तुका मने सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी समचरण सरोजम सांजनिलांबुदाभं जगन हित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला सदैव विलास विठ्ठल पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस पृथुक प्रदेशम विधेंद्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मृत्युं भजे ज्ञानदेवं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवभवानी सहितं नमामि कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्र माता मुखभीकराणि कारुण्य सिंधु भवदुःखहारी भुजबीन शंभू मजगुणकारी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अघोर मस्तक हे पायावरी माझा पायावरी करी संतांच्या यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरणतेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता 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 तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता गेलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत देहू निवासी श्री तुकोबराजांचा अतिशय गोड असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये श्री तुकोबराय संत महाराजांकडे आपलं चांगलं करण्याची प्रार्थना करतात विठ्ठल श्री तुकोबराय संतांसमोर आज हात जोडून उभे आहेत आणि संतांकडे प्रार्थना आहे बाबा संत महात्म्यात तुम्ही गोमटे ते करा माझं काहीतरी गोमट करा तुकोबरांना प्रश्न केला महाराज तुम्ही संतांकडेच प्रार्थना का करता तुमचं चांगलं करण्याची गोमट करण्याची प्रार्थना का करता तेव्हा तुकोबराय म्हणतात या जगामध्ये गोमट करणारे फक्त आपले संतच आहेत महाराज तरी त्यांच्याकडे प्रार्थना का करतात तेव्हा तुकोबरायांची भाषा आहे ते संत महात्मे कृपावंत आहेत ते संत महात्मे जीव लागत म्हणून त्यांच्याकडेच प्रार्थना विठ्ठल
अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा हा परिहार आपल्या या पवित्र पवन श्री क्षेत्र टाकळी कडवळी त्या नगरीमध्ये अनेक कुटुंब वास्तव्य करतात. त्यामध्ये आमचा हा सोनवणे परिवार, या सोनवणे परिवारातील एक आदर्श पिता, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागते. असे वैकुंठवासी ज्यांनी अतिशय आपल्या जीवनामध्ये गोड परमार्थ केला. नेहमी त्यांनी परमार्थाला सहकार्य केलं, मनामध्ये परमार्थ आपल्या गुणगाठ बांधली. असे वैकुंठवासी गोविंद बाबू सोनवणे, अर्थात सर्वांनी नारदाणे तात्या म्हणायचे. त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आजही जरी वर्ष झालं असलं तरी आजही तात्या आपल्यामध्ये आहे त्याची अनुभूती येते महाराज. खरं तर तात्यांचं एकाएकी जाणं या परिवाराकरता फार दुःखदायक, त्रासदायक आहे. तात्यांचं जीवनपट आपण सर्वांनी जवळून अनुभवलं. एक कष्टमय जीवन जगणार हे गोड असं व्यक्तिमत्व. तात्यांच्या पश्चात तात्यांचे 3ही चिरंजीव आदरणीय या गावचे माजी सरपंच परशुरामजी सोनवणे, दुसरे चिरंजीव प्रमोद दादा सोनवणे आणि तिसरे चिरंजीव संदीप दादा सोनवणे. त्यांची एक कन्या सुनीताताई दादासाहेब गायकवाड. असा 4 भावंडांचा परिवार. त्यांच्या पत्नी चांगून आई सोनवणे. संपूर्ण सोनवणे परिवार, त्यांचे नाती नातवंड, फार मोठा परिवार वैकुंठवासी गोविंद तात्यांच्या पश्चात आहे. पाहता पाहता या आजोबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. पण आज या परिवाराकरता आजोबांच्या आठवणी ताज्या आहेत. एका वाक्यामध्ये बोलेल, घरातले वयस्कर माणसं काय असतात, जोपर्यंत वयस्कर माणसं घरात बसलेले असतात, घरासमोर बसलेले असतात, तोपर्यंत कदम बाबा त्यांचं महत्त्व सगळ्या घराला कळत नाही. पण जेव्हा ही माणसं घरातून निघून जातात तेव्हा पावलोपावली त्यांची आठवण होते. जोपर्यंत आमचे गोविंद तात्या होते इथं घरासमोर बसायचे, कोणीही आलं की मुखामध्ये जे हरे हा पहिला शब्द असायचा. त्यांचा हसरा चेहरा मला आजही आठवतो महाराज. या परिवारातले अनेक चांगले माणसं सोडून गेली. 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी तात्यांना जावं लागलं. त्यांच्या जाण्यामुळं आजही सोनवणे परिवार दुःखामध्ये आहे. 3ही मुलं, 1 कन्या, नाती नातवंड, त्यांच्या पत्नी. तात्यांच्या जाण्याचं दुःख या परिवाराला आहे. पाहता पाहता आज वर्ष पूर्ण होत आहे. या परिवारानं वैकुंठवासी गोविंद त्यांच्या आहे तोपर्यंतही सेवा केली आणि हा परिवार तात्यांची त्यांच्या पश्चात सुद्धा सेवा करतोय महाराज. आदर्श परिवार आहे, सेवा करणारा परिवार आहे, वारकरी संप्रदायाचा पायिक परिवार आहे महाराज. म्हणून शास्त्रात सांगते, आहे तोपर्यंत आपल्या वाडवडिलांची सेवा करा आणि गेल्यावरती त्यांचं स्मरण करा. विठ्ठल परिवारानं आपल्या वडिलांची, आपल्या सासऱ्यांची, आपल्या आजोबांची आहे तोपर्यंत ही फार गोड सेवा केली, प्रेम दिलं, आदर दिला आणि गेल्यावरती सुद्धा हा परिवार विसरत नाही. त्या निमित्तानं जे 1 दिवशी कीर्तन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे, त्या निमित्तानं आदरणीय परिवाराचे ज्येष्ठ आदरणीय परशुरामजी सोनवणे सरपंच साहेब यांनी विनंती केली, हे सेवेकरता आपण सर्वजण हजर आहात. सेवेकरता गाणं कोकिळा महेशजी महाराज भोंडवे स्वतः हजर आहेत. या सेवेकरता शिरूर जिल्ह्याचे वैभव आमचे आदरणीय कदमजी महाराज स्वतः बाबा हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे दुसरे कीर्तनकार आमचे ज्योतिषाचार्य सुरेशजी महाराज गालमे आहेत. सर्व आमचं चांदेश्वर महाराज भजनी मंडळ, बैरागी बाबा भजनी मंडळ, विनायकरी महाराज, कर्जत तालुक्याचं वैभव मृदंग महामेरू तेजसजी महाराज स्वतः सेवेकरता हजर आहेत, त्यांनाही धन्यवाद. या सेवेकरता अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीम याच गावचे सुपुत्र स्वप्नील दादा वाळून, त्यांनाही धन्यवाद. विशेष आज हा कार्यक्रम महाराष्ट्रभर लाईव्ह होत असताना एक आगळा वेगळा ज्यांनी उपक्रम हाती घेतला. अनेक धार्मिक कार्यक्रम ज्यांच्या मुखातून यांच्याद्वारे आज महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. आमचे बिटके दादा, आपली परंपरा या चॅनलचे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. या गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय हितापे यांना, संपूर्ण सोनवणे परिवार, नातलग परिवार, वारकरी परिवार, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये वैकुंठवासी तात्यांचे आपण प्रथम श्राद्ध संपन्न करतोय. श्राद्ध केलंच पाहिजे का? नाही केलं तर काही तोटा होतो का? का श्राद्ध करावं असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. श्राद्ध केलंच पाहिजे मायबाप. मी वाक्य बोलेल की सुरुवातीला, श्राद्ध का करावं? ऐका, शास्त्र सांगते, आपले आईबाप आहेत, आपले पितर आहेत, आपले वाडवडील आहेत, तोपर्यंत सेवा करा आणि गेल्यावरती त्यांचं स्मरण करा. या 2 वाक्यातून मी कीर्तनाकडे येतोय माझ्या. आहे तोपर्यंत सेवा करा. प्रश्न केला महाराज, का सेवा करायची? मला वाटतं 2 अंगानं उत्तर आपल्याला पाहता येईल. त्यांची सेवा का करायची? त्याचं पहिलं कारण आहे, त्यांची सेवा माझ्या ज्ञानोबरांनी गुरु होवी त्याच्याकरता खर्च केली. माऊली म्हणतात, सेवा का करायची? अरे जीवन पवित्र पुण्यवान होण्याकरता तीर्थाला गेलं तर सगळ्या प्रकारचे पाप निघून जातात, जीवन पवित्र होतं. महाराज तीर्थयात्रा केली तर जीवन पवित्र होतं. पण एक आमचा समस्या आहे, तीर्थयात्रा करण्याकरता तीर्थाला जावं लागतं,
तिथं जाऊन स्नान करावं लागतं, नंतरच देहाला पवित्रपणा येतो. आम्ही तर सांसारिक आहोत, आमच्याच्याने तीर्थयात्रा करणं शक्य नाही, तरीही आम्हाला पवित्र व्हायचंय. माझे माऊली म्हणतात, तुम्हाला नाही तीर्थाला जायला जमत तर एकच काम करा, घरी तुमचे जे मायबाप आहेत, माता पितर आहेत, त्यांची सेवा करा, तरी तुम्हाला घरी पुण्य. विठ्ठल विठ्ठल. माझ्या ज्ञानावरांनी एक ओळी खर्च केली. माऊलींची भाषा आहे का? सकल तीर्थाची धुरे जे माता पितर तया सेवेसी म्हणलं बाबा, सगळ्या तीर्थाचं मुख्य तीर्थ, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, जे आई वडील, सगळ्या तीर्थाचं मुख्य तीर्थ आहे बाबा. मग तया सेवेशी कीर शरीरे लोन किजे बाबा. जोपर्यंत आहेत तोपर्यंत सेवा करा, आहेत तोपर्यंत सेवा करा, आणि गेल्यावरती त्यांचं स्मरण करा. का सेवा करायची? मी तुम्हाला अध्यात्म सांगितलं, थोडासा व्यवहार ऐका. त्यांची सेवा का करायची ऐका. ज्यांचा आपल्यावरती उपकार आहे, मला वाटतं शहाण्या माणसानं उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. सगळे आपण जाणते आहात, सुशिक्षित आहात, त्याची मला जाणीव आहे. मग व्यवहार काय सांगतोय? ज्याचा आपल्यावरती उपकार आहे त्यानं उपकार फेडण्याचा प्रयत्न करावा. बरोबर? आई वडिलांची सेवा असताना का करायची याचं उत्तर देतोय. ज्यानं आपल्यावरती उपकार केला त्या उपकाराची जाणीव ठेवणारा एक वर्ग आहे, आणि उपकाराची जाणीव न ठेवणारा दुसरा वर्ग आहे. मग का आई वडिलांची सेवा करायची? तो म्हणतात, महाराज अलीकडे लोकांना फार शास्त्र मान्य नाही. जरा माफी मागूनच वाक्य बोलायचं झालं. इतर धर्मामध्ये जेवढी लोक शिकतात तेवढी धर्माशी एकनिष्ठ होतात, पण हिंदू धर्मामध्ये बहुतेक शिकलेली लोक धर्माच्या विरोधात बोलतात. ही शोकांत्य काय? विठ्ठल विठ्ठल. पण ऐका गड्या, कितीही शिक्षण घ्या, कितीही प्रगती करा, मनाला तुमच्या समाधान मिळवायचे, तुम्हाला अध्यात्माचीच कास धरावी लागेल, याची नोंद घ्या. मग सांगतंय शास्त्र आमचं, आई वडिलांच्या चरणाजवळ सगळी तीर्थ नाही तुम्हाला पटत, कमीत कमी व्यवहार तरी सांभाळा. काय सांगतो व्यवहार? ज्यानं आपल्यावरती उपकार केला आपण त्याच्या उपकाराची परतफेड योग्य केली पाहिजे. एखाद्यानं आपल्याला मदत केली तर आपणही त्याला कधी काळी मदत केली पाहिजे. माझं कीर्तन कळतं ना तुम्हाला? मदत केली पाहिजे. का सेवा करायची? वाक्य बोलेल, थोडंसं बोलतो बा. माझ्याकडे बघा भाऊ, तुमचं नाव काय? तुमचं नवनाथ. तुम्हाला राग येत नाही ना बोलले कीर्तनात? नवनाथ भाऊ, थोडंसं माझ्या बरोबर तुम्ही बोलले की यांना कीर्तन कळते बघा. नवनाथ भाऊ, आपला विषय चालला आई वडिलांची सेवा का करायची. तुम्ही बोलले की माझा दृष्टांत यांना कळतोय. नवनाथ भाऊ, माझा प्रश्न बघा, मी थोडंसं माझ्याकडे बघा. कीर्तनात मी जे म्हणेन तुम्ही हो म्हणायचं फक्त. पहिला नियम, हां, नाही म्हणायचं नाही. नवनाथ भाऊ, 2-3 महिन्यापूर्वी तुम्हाला संसारामध्ये एक अडचण आली, हो म्हणा की. हा, नसलं तरी म्हणा हो. सर बरोबर ना? हा, आलती बरोबर ना? तुम्हाला अडचण पैशाची आलती आणि तुम्ही मला फोन केला, हो म्हणा की. हा, फोन केलता त्यांनी. कदम महाराज ते म्हणले, मस्के महाराज मला जरा 2 लाख रुपयाची अडचण आहे, तुमचं जरा बरं चाललंय, तेवढी मला 2 लाखाची मदत करा. म्हणलं चला, नवनाथ भाऊंचा व्यवहार चांगला आहे, माणूस चांगला आहे. मी सुद्धा त्यांना अगदी एका फोनवरती घालणे महाराज मदत करून टाकली. त्यांना ऑनलाईन 2 लाख रुपये सोडले ना. आता बळच हो म्हणले तुम्ही. हो म्हणा की, हो म्हणा, कीर्तनापुरतं म्हणा की हो. 2 लाख रुपये सोडले. ऐका, त्यांचा माझा पूर्वीचा व्यवहार नाही, पण त्यांनी मला फोन केला, मी एका फोनवरती 2 लाख रुपये सोडले. मला वाटतं हा माझा तुमच्यावरती काय झाला? उपकार. बरोबर ना? आधी व्यवहार नाही, तुमचा माझा फारसा संबंध नाही, पण तुम्ही अडचणीत आहेत, तुम्हाला गरज आहे, तेव्हा मी तुम्हाला पैसे दिले, हा माझा तुमच्यावरती उपकार झाला. आता तुम्ही सुद्धा व्यवहार पाळला पाहिजे. तुम्ही पहिला व्यवहार काय पाळायचा? पहिला व्यवहार तुम्ही हा पाळायचा, माझे पैसे टायमाला परत वेळेत केले पाहिजे, हा पहिला व्यवहार आहे. दुर्दैव आले का लोक पैसे घेताना फोन करतात पण परत देताना फोनच उचलत नाही. तो घेताना फार गोड बोलतात लोक, म्हणून देताना सावध राहा. विठ्ठल विठ्ठल. मी त्यांना 2 लाख रुपये दिले, त्यांची गरज संपली. पण ऐका, नवनाथ भावांचा व्यवहार एवढा सुंदर. कदम बाबा जशी त्यांची अडचण दूर झाली, त्यांनी मला फोन केला, माऊली महाराज 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही मला मदत केली 2 लाखाची, आता माझं बरं चाललंय, ऊसाचं बिल आलंय, काही अडचण नाही, तुमचे पैसे मी आज परत सोडतोय. त्यांनी मला माझे पैसे 2-3 महिन्यामध्ये परत सोडले. बरोबर ना? आता लय पटकन हो म्हणले तुम्ही. 2 लाख रुपये तुम्ही मला
परत सोडले आपला व्यवहार अर्धा संपला. किती संपला? अर्धा कसा संपला? तुमचा आणि माझा पहिला व्यवहार नव्हता, तुम्हाला मदत लागली, मी तुम्हाला 2 लाख रुपये दिले, तुम्ही माझी वेळेत परत केले, अर्धा व्यवहार संपला. आता पुढचं ऐका. पण माझा तुमच्यावरती काय झाला? उपकार. बरोबर ना? आता तुम्ही सुद्धा काहीतरी उपकार फेडला. आता तुमचं कर्तव्य काय? जेव्हा मी अडचणीमध्ये होतो तेव्हा मस्के महाराजांनी, गायकवाड दादासाहेब जी गायकवाड ऐकता ना कीर्तन, तेव्हा मस्के महाराजांनी एका फोनवरती 2 लाख रुपये सोडले. आता तुमचं कर्तव्य हे आहे की जेव्हा मस्के महाराज अडचणीमध्ये असतील, मी जेव्हा तुम्हाला फोन करील तेव्हा तुम्ही सुद्धा एका फोनवरती मला 2 लाख रुपये ऑनलाईन सोडले. बरोबर की? सोडले पाहिजे. ऐकता ना सगळे तुम्ही? सोडले पाहिजे. नवनाथ भाऊ, सध्या मी फार अडचणीत आहे. कळतं ना माझं कीर्तन? चला, माझा दृष्टांत संपला. जेव्हा तुम्हाला गरज होती अण्णा, बरोबर ना व्यवहार, तेव्हा त्यांना मी मदत केली. आता जेव्हा मला गरज आहे तेव्हा तुम्ही सुद्धा मला मदत केली. थोडा दृष्टांत बाजूला करा, थोडा आपल्या विषयाकडे या. जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा आई वडिलांनी आपल्या सुद्धा मदत केली, तेव्हा त्यांनी आपली सुद्धा सेवा केली. आता जेव्हा त्यांना गरज पडेल ना, मला वाटतं तेव्हा आपण सुद्धा त्यांची सेवा केली पाहिजे. आपल्याला कधी गरज होती हो? ऐका, जरा लहानपण आठवा. मायबाप, आता आपण मोठे झाले हो, पण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा याच मायबापानं आपली सेवा केली गड्या. आठवा जरा बालपण. अगदी लहान होतो, अगदी हा चिखलाचा गोळा अगदी लहान होता, किती सेवा केली आई बापानं. एवढं कळलं की माझं कीर्तन तुम्हाला समजते बघा. किती सेवा केली महाराज. म्हातारपणात आपण त्यांना प्रेम का द्यायचं, का त्यांची सेवा करायचं, त्याचं उत्तर मी सांगतोय आज कीर्तनात. काय केलं त्यांनी जेव्हा लहानपणी? किती आपण लहान होतो, अगदी 10-12 दिवसाचं वय, हा अगदी मांसाचा गोळा होता महाराज. त्या आईनं किती काळजी घेतली आपली हो, किती काळजी घेतली. ऐका, अगदी लहान वय, अगदी कोवळी त्वचा होती आपली, पण ती आई आपल्याला सहज आंघोळ घालायची. सर बरोबर ना? किती हळूवारपणे आंघोळ घालायची. जरा बालपण आठवा महाराज, काय ते दिवस होते व सहज आई लहानपणी आंघोळ घालायची. ती आई आपली किती काळजी घ्यायची. तो मातीचा गोळा हातावरती घ्यायची, त्या लेकराची टाळू भरायची. टाळूचा भाग कोमल असतो महाराज, मग ती आई तेलानं टाळू भरायची. स्नाना करता आपल्या पायावरती घ्यायची ती आई. किती आपली आई काळजी घ्यायची. एवढं वाक्य घरी घेऊन जा गड्या. जेव्हा ती आई आंघोळ घालायची ना, त्या लेकराच्या डोक्यावरती पाणी ओतायचे हो, पण पाणी ओतताना ती आई एवढी काळजी घ्यायची, एक थेंब सुद्धा आपल्या तोंडात जाऊ देत नव्हती गड्या. एवढी ती काळजी घ्यायची. तर या पाण्याचा एक थेंब माझ्या लेकराच्या तोंडात गेला तर लेकराला सर्दी होईल, माझ्या लेकरू आजारी पडेल. ती आई हात लावायची हो, इतकी प्रेमाने ती आई आंघोळ घालायची महाराज. तरीही आमची लेकरं म्हणतात, आमच्या आईला काही कळत नाही. सहज पोरं म्हणतात, वेड्या, जर आपल्या आईला कळत नसताना त्या आईनं आंघोळ घालता घालता तांबेभर पाणी तेव्हाच तोंडात ओतलं असतं, जगलो नसतो आपण. एवढ्यावरती थांबत नाही गड्या. ती आई आंघोळ घालते. जेव्हा ती आंघोळ घालते त्या लेकराला बाळांत्यामध्ये गुंडाळते आणि त्या लेकराचा हळूवारपणे अंग पुसते हो. थोडंसं आठवा लहानपण गड्या. किती आपली त्वचा नाजूक असते. अगदी 10-12 दिवसाचं ते वय, आपलं मांसाचा गोळा आहे, अगदी नाजूक त्वचा आहे. त्या इतक्या हळूच अंग पुसते, कुठे त्वचेला धक्का सुद्धा लागू देत नाही. तरी आम्ही म्हणतो आमच्या आई बापाला काही कळत नाही. अरे खरंच त्या आईला कळत नसताना तुझं अंग पुसता पुसता केव्हाच नरडं दाबलं असतं. तरी आम्ही म्हणतो आमच्या आईला काही कळत नाही. एवढ्यावरतीही थांबत नाही. जेव्हा ती आई आपल्या लेकराचा शृंगार करते, मेकअप करते, माझं लेकरू चांगलं दिसावं म्हणून ती आई त्या लेकराला पावडर काय लावते, गंध काय लावते, माझ्या बाळाची नजर चांगली राहावी याच्याकरता ती आई. एवढं लहान ते बाळ, एवढे लहान त्याचे डोळे, एवढे लहान त्याचं बुबळ आणि एवढं नाजूक त्याचा सगळा अवयव, ती आई बोटावरती काजळ घेते आणि लेकराची नजर डोळे चांगले राहावेत याच्याकरता डोळ्यामध्ये ती आई आपल्या हातानं हिरवी मिरची भरते. चुकलं का काय? काय करते? काय लावते? काजळ लावते. मला वाटतं हेच आमच्या आईचं चुकलंय. तिला जर माहीत असताना हे असं बिलिंदर निघणारे तिने तेव्हाच मिरची भरली असते हो. मग आमची आई काजळ भरते, एवढी आपली काळजी घेते, तरीही आमची पोरं म्हणतात आमच्या आईला काही कळत नाही. अरे राजा, वाक्य जरूर बोल, पण हे वाक्य बोलताना जरा बालपण आठव.
त्या आईने किती तुला लहानपणी सांभाळे. अरे दिवसभर कष्ट करायचे आई बाप, संध्याकाळी घरी आले कितीही बापांना दिवसभर शेतामध्ये काम करू द्या, आमचा शेतकरी बाप राबायचा, दिवसभर काम करायचा. लहान होतो आपण, चालता येत नव्हतं, या पायामध्ये अवसान नव्हतं रे, उभा राहता येत नव्हतं. जेव्हा तो बाप संध्याकाळी घरी यायचा आणि हे पोरग नुकतं चालण्याचा प्रयत्न करायचा, कदम बाबा चालायचा प्रयत्न करायचा, पण पायामध्ये अवसन नव्हतं, चालता येत नव्हतं पोराला. दिवसभर थकलेला बाप, दिवसभर रानात बैलासारखं काम केलंय, पण जेव्हा पोरग चालण्याचा प्रयत्न करतय तेव्हा तो बाप आपले 2 बोटं पुढं करतोय. राजा अरे चल, तुला नाही पडू देत, तुझा बाप लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. माझ्या तुकोबऱ्यांची भाषा बाबा, कितीही त्या बापांना कष्ट करू द्या, सर्वस्वी बाप लेकरा करताच कष्ट करतो, दिवस दिवस उपवास काढतो, कष्ट करतो, फक्त लेकरा करता बाप करी जोडी. लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी, एवढा तो बाप कष्ट करतो. संध्याकाळी घरी आला किती लेकरू पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो, त्याला चालता येत नाही का, त्याच्या हातापायामध्ये तेवढं अवसन नसतं. बाप ओळखतो, अरे माझं लेकरू उभा राहायचा प्रयत्न करतोय, तो बाप काय करतो, मग एवढा थकलेला बाप पण 2 बोटं पुढे करतो, राजा धर माझ्या बोटाला आणि चालण्याचा प्रयत्न कर. जेव्हा आपल्या हातापायात अवसान नव्हतं तेव्हा बापानं आपली ताकद पोराला दिली, बरोबर ना. काय केलं, आपली ताकद बरोबर दिली आणि पोराला चालायला लावलं. ऐका गड्या कीर्तन, तेव्हा आपल्या अंगात अवसान नव्हतं, आपल्या पायात त्राण नव्हता, ताकद नव्हती, तेव्हा बापानं आपला आधार दिला आणि पोराला चालायला शिकवलं. आजच्या कीर्तनात माझी एवढी विनंती करा, जेव्हा आपल्या हातापायात ताकद नव्हती तेव्हा बापानं आपल्याला आधार दिला. विनंती एवढीच आहे, जेव्हा तो बाप थकेल, जेव्हा तो बाप थांबेल, जेव्हा तो बाप बसेल, जेव्हा त्याही बापाच्या हातापायामध्ये चालणं इतकं अवसर राहणार नाही. एखादा पॅरालिस झाला तर त्याला चालता येत नाही,
मग काय करा, थोडंसं लहानपण आठवा. जेव्हा आपल्या हातापायात अवसान नव्हतं तेव्हा बापानं आपल्याला आधार दिलाय. ऐका गड्या, जेव्हा त्याही बापाच्या हातापायात अवसान राहणार नाही ना तेव्हा आधार द्यायला मात्र मागं राहू नका. माझी विनंती कीर्तनामध्ये, जेव्हा आपल्या अंगात आधार नव्हता, अवसान नव्हतं, तेव्हा बापानं आधार दिलाय. जेव्हा म्हातारपणी त्याच्या हातापायातलं अवसान जाईन तेव्हा आपलं कामही सेवा करणं. गड्या, तुम्ही किती सुशिक्षित आहात, तुम्ही किती मोठ्या पदावर आहात याचा विचार करू नका गड्या. तेव्हा बापाला आधाराची गरज आहे, तेव्हा आधार द्या. का, कमीत कमी व्यवहार तरी पाळा. लहानपणी आई बापानं आपल्याला सांभाळलंय, आता म्हातारपणी त्यांना सांभाळणं आपलं काम आहे. जरा माफी मागून वाक्य बोलेल. एक एक आई बाप, दोघं दाम्पत्य 4-4, 5-5 पोरं नाना सांभाळतात. 5-5 लेकरांचा संसार उभा केला. वैकुंठवर्षी आमच्या गोविंद त्यांनी 3 मुलं, एका मुलीचा संसार अगदी कष्टानं उभा केला. भाग्य महाराज त्या मुलांचं की आई बापानं कष्ट करून 3-3 मुलं शिकवले. आज 3ही मुलांचा संसार सोन्यासारखा आहे, काही कमी नाही. 3ही मुलांना एका मुलीचा संसार अगदी आमच्या गोविंदाच्या मनासारखा जर पारमार्थिक जावं भेटले हे त्यांचं भाग्य. मग 4ही मुलांचा संसार त्यांनी उभा केला. तर माफी मागून बोलतो, एक आई बाप 4-4 पोरांचा संसार उभा करतात, पण म्हातारपणात 4-4, 5-5 पोरं असून एकही त्यांची सेवा करत नाही. ही शोकांतिकाची घड्या. माझी विनंती तुम्हाला, जरूर मोठे व्हा, जरूर संसार मोठा करा, पण ज्यांच्यामुळे आपण मोठे आहोत याची थोडी तरी जाणून ठेवा. का आहे तोपर्यंत सेवा करा. त्यांची सेवा केली तर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. काय कल्याण आहे? माझ्या तुकोबऱ्यांची भाषा आहे. आपण जर आपल्या वाडवडिलांची पितरांची सेवा केली तर काय होईल, ती आपल्याला आशीर्वाद देतील. आणि जर नाही सेवा केली तर मग ती आपल्या नावानं करा करा दात खातील. करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. मग मात्र पितर करा करा दात खातात. मग माणसं म्हणतात, महाराज रानामध्ये भरपूर दिसतोय हो, पण घरापर्यंत यायनाच काय समजायचं पितृदोष लागलाय. का पितृदोष लागला? ऐकाकडे सांगतो आणखी वारकावा. संसारामध्ये 2 जण देण्याचं काम करतात. संसारामध्ये देवही देतो आणि संसारामध्ये पितरही देतात. तुम्ही सगळे सुशिक्षित लोक थोडंसं माझ्याशी बोला. संसारामध्ये 2 जण देतात, देवही देतो नाना आणि पितरही देतात. बँकेमध्ये गेलात तर बँकेमध्ये 2 माणसं महत्वाची असतात. हुशार माणसं तुम्ही. किती माणसं महत्वाची? 2 माणसं. चंदूभाऊ, किती माणसं? 2 माणसं. एक असतो मॅनेजर आणि एक असतो कॅशियर. बरोबर ना? मला काय अनुभव नाही एवढा. एक असतो मॅनेजर आणि एक असतो कॅशियर. ऐका, दोघांचंही काम काय आहे? पैसे देण्याचं. आता ऐका, कॅशियर तुम्हाला किती रक्कम देऊ शकतो दीपक भाऊ? कॅशियर जेवढे तुमच्या अकाउंटला आहे तेवढीच. जास्त द्यायचा त्याला अधिकार दिली तर तो घोटाळा असतो. बरोबर? कॅशियर तुम्हाला जास्त देत नाही. जेवढी तुमच्या अकाउंटला रक्कम आहे तेवढीच देतो. पण क्षेत्र कमी आहे, एखादं मोठं लोन पास करायचंय, हे काम मात्र कोणाचं आहे? मॅनेजर साहेबांचे. एकदा का मॅनेजर साहेबांची सही झाली की मग मात्र कितीही मोठं लोन पास झाल्याशिवाय राहत नाही. तसं संसारामध्ये देव तुम्हाला देतो, जेवढं तुमच्या भाग्यात प्रारब्धात आहे तेवढंच देतो. देव जास्त देत नाही. पण तुमचे पितर मात्र एकदा का ते प्रसन्न झाले, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. विठ्ठल काय करा आहे त्यांचं स्मरण करा. काही लागत नाही हो, काही लागत नाही. स्मरण कराय काय लागतंय? खरं तर शास्त्र सांगतंय दरवर्षी श्राद्ध केलंच पाहिजे. गायकवाड महाराज, दरवर्षी श्राद्ध केलं पाहिजे. श्राद्ध का केलं पाहिजे? त्याचे अनेक कारण आहेत. दरवर्षी श्राद्ध का केलं पाहिजे? महाराज, रामायणामध्ये अशी कथा आली.
भगवान रामप्रभूंनी दरवर्षी आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं. तुम्ही म्हणता मस्के महाराज, रामप्रभू तर वनवासामध्ये होते, त्यांनी कसं श्राद्ध केलं ऐका. ज्या दिवशी रामप्रभूंना कळलं आपले वडील गेले, जेव्हा प्रयाग क्षेत्रावरती गेले आणि तो शास्त्र सांगते जिथं तुम्ही क्षेत्राला जाल अगोदर पितरांना तर्पण करा. गंगेचे उदक जैसे आरपीजे पितर उद्देशी ज्ञानोबरांची भाषा. मग पंढरपूरला गेलात आधी पितरांच्या नावानं तिथं चंद्रभागेमध्ये अर्पण करा. का ते पुण्य पितरांना अर्पण होत असतं महाराज. मग रामप्रभूंनी प्रत्येक वर्षी श्राद्ध केलं. कसं केलं? यथा स्थिती तथा परिस्थिती. जशी तुमची स्थिती आहे तसं श्राद्ध संपन्न करा. शास्त्र तुम्हाला बंधन घालत नाही. जशी तुमची परिस्थिती साधी आहे, काही नाही, साधं कीर्तन करा, काही अर्थ नाही. मस्के महाराजांना बोलवा, काही जास्त पाकिट नाही, 10-11 बस, काही जास्त त्रास देत नाहीत. मग महाराज एवढी परिस्थिती नाही आमची, मग साधं प्रवचन करा, काही अडचण नाही. महाराज तेवढी पण परिस्थिती नाही हो, साधं एक भजन करा, जमेल तेवढंच अन्नदान करा, तरीही शास्त्र मान्य करते. महाराज तेवढी पण परिस्थिती नाही, काही नाही बाबा, एक घरामध्ये जे तुमच्या अन्न होतंय त्याच्यातलं एक नैवेद्य घ्या, आपल्या पितरांना दाखवा आणि गंगेला समर्पित करा, तरी श्राद्ध होते. महाराज एवढी पण परिस्थिती नाही, शास्त्र सांगते एक गुळाचा खडा घ्या, गुळाचा खडा घ्या, त्याच्यावरती पाणी सोडा त्यांच्या नावानं आणि तो अर्पण करा, तरीही श्राद्ध संपन्न होते. मस्के महाराज आमची एवढी पण ऐपत नाही. मग तू एक काम कर, 2-3 फूट दोरी घे. कळलं तुम्हाला, पुढचं सांगायची गरज नाही. तर एवढं जण आपल्याच्यानं होत नसेल तर मग जगण्यात तरी काय अर्थ आहे हो. पण महाराज ज्याच्याकडे आहे त्यानं दरवर्षी श्राद्ध केलं पाहिजे. ओवी फार गोडे सांगतोय का, म्हणजे नाथ महाराजांची भाषा. नाथ महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणले फार तिथी महत्वाची. कोणती? ज्या तिथीला आपले मायबाप देह ठेवतात ना, त्या तिथीला दरवर्षी काहीतरी पुण्यकर्म केलं पाहिजे. विठ्ठल पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे कवेरा, माता पित्याचा काळ ती वेळाची पवित्र धर्माची. महाराज म्हणले ज्या तिथीला आपल्या आईबाप देह ठेवतात ती तिथी फार महत्वाची, दरवर्षी श्राद्ध केलं पाहिजे. तसं तर 3दा पितर जेवू घातले पाहिजे. वर्षातून 3दा पितर. पहिला दिवस आजचा दिवस महत्वाचा आहे. दुसरा दिवस भाद्रपद वद्य पितृपक्ष 15 पितर घातली. काही जर म्हणले महाराज आम्ही काशी केली तरी पितर घालायची. आणि तिसरा दिवस अक्षय तृतीया. 3 दिवस आपले पितर जेवू घालायचे. त्या घराला पितृदोष लागत नाही, अन्यथा संसारामध्ये अडचणी वाढल्याशिवाय राहत नाही. का आहे तोपर्यंत सेवा करा आणि गेल्यावरती त्यांचं स्मरण करा. मला वाटतं आमच्या गोविंद तात्यांची या परिवारानं आहे तोपर्यंत सेवा केली, कधी तात्यांचा शब्द मोडला नाही. महाराज भगवान नागेश्वराच्या मंदिराचं सुंदर काम झालं. काय भाग्य महाराज या वस्तीचं, इतकं सुंदर मंदिर झालं. सांगेल एका वाक्यामध्ये, इथून पुढं जर एखाद्या नागेश्वराचं महादेवाचं मंदिर बांधायचं झालं तर मंदिर कसं असावं, इथून पुढे नवीन मंदिर नाना बांधायचं झालं तर ते मंदिर कसं असावं याच्याकरता मला वाटतं आवर्जून आमच्या नागेश्वराचं मंदिर पाहावं. महाराज इथं यावं सोनवणे वस्तीवरती, ते मंदिर पाहावं. या मंडळींनी किती सुंदर मंदिर बांधलंय याचा दाखला इथं पाहायला भेटतो. या मंदिराकरता मला वाटतं त्यावेळेस जेवढी वीट लागेल तेवढी आमच्या सरपंच साहेब, आमचे प्रमोद दादा, आमचे संदीप भाऊ या 3ही भावंडांनी आपल्या एका वडिलांच्या शब्दावरती सगळी वीट शिखरा करता दिली. विठ्ठल काम आहे तोपर्यंतही त्यांची सेवा करा आणि गेल्यावरती त्यांचं स्मरण करा. हे मानवी जीवन भेटलंय मायबाप, आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगा, आहे तोपर्यंत सुंदर जीवन जगा. कसं जीवन जगा? या जीवनामध्ये काहीतरी आपलं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. जगामध्ये 2 प्रकारचा वर्ग आहे. एक वर्ग आहे सगळ्यांनाच मानवी जीवन भेटलंय पण सगळ्यांनाच चांगलं जीवन जगता येत नाही. आणखी थोडीशी मी या चिंतनाकडे येतो. या मानवी जन्मामध्ये सगळ्यांना जाताना चांगली कीर्ती ठेवून जाता येत नाही. विठ्ठल एका वाक्यामध्ये बोलतो, जे गेल्यानंतर त्यांची कीर्ती चांगली आहे
समजायचं ते चांगलं जीवन जगले, त्यांनी आपलं स्वतःचं चांगलं केलं आणि जे गेल्यावरती त्यांची कुठलीच कीर्ती मागं राहत नाही, समजायचं त्यांचं जीवन चांगलं नाही, गोमटं नाही. मग आपलं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. महाराज कसं चांगलं करावं? जरूर तुम्ही संसारिक आहात, पण शहाण्या माणसानं संसार करता करता आपलं चांगलं करावं. मग शास्त्र सांगते असं चांगलं करा, असं चांगलं करा, देहानं निघून जावं, पण गेल्यावर सुद्धा उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. म्हणले माझे अरे देहानं निघून जावं. या जगामध्ये प्रत्येकालाच मरायचे नाना, कुणाला राहायचंय महाराज? बरं आपणच मरणारे असं नाही. ऐका माझ्या ज्ञानोबरांची फार गोड भाषा ऐका. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बनतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा भय आले मोठे. भाषा आहे माऊलींचे. कोण कोण? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. अरे आजा मेला, पंजा मेला, बाप मेला. आता नंबर एक जण म्हणलं मस्की महाराज आपल्या दोघांचा आहे. नवल आहे. अरे प्रत्येकाला मरायचे का बरं? आले अवतार येरते पामर जीव किती. तर प्रत्येकाला एक दिवस मरायचंय का? याचं नावच मृत्यूलोक आहे. याचं नाव मृत्यूलोक. प्रत्येकाला मोठे मरणार, लहानही मरणार, श्रीमंत मरणार, गरीब मरणार, ऐकणारे मरणार, सांगणारा मरणार. इथं कुणाला चिरकाल राहता येत नाही. जेवढं आयुष्य अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र. प्रत्येकाला जायचंय का? या मृत्यू लोकाचा नियम आहे. म्हणून माझ्या कबीर महाराजांनी याला प्रवासी जीवन म्हटलं. ऐका. ए मन मुसाफिर निकलना पडेगा, ए मन मुसाफिर निकलना पडेगा, काया पुटी खाली करना पडेगा, काया पुटी खाली करना पडेगा, ए मन मुसाफिर निकलना पडेगा, ए मन मुसाफिर निकलना पडेगा. तर प्रत्येकाला एक दिवस जायचं. हे नाही कळलं तर तुकोबऱ्यांचा फार गोड अभंग ऐका. देह जाईल, देह जाईल, देह जाईल,
प्रत्येकाला एक दिवस मरायचंय, पण मरायच्या अगोदर चांगलं करा, चांगलं करा. स्वतःच काहीतरी चांगलं करा, गोमट करा. तुकोबर आहे, गोमट करण्याकरताच आजपर्यंत रात्रंदिवस प्रयत्न करतोय. मग आजपर्यंत आमचा प्रयत्न कसा, प्रत्येकाला वाटतंय माझं चांगलं असावं आणि चांगलं होण्याकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतोय. ऐका चिंतन, चांगलं होण्याकरता हा जीव चौघांच्या दारात जातोय, चौघांच्या दारात. चांगलं होण्याकरता जीव पहिल्यांदा गेला संसाराच्या दारात, चांगलं होण्याकरता जीव दुसऱ्यांदा गेला जीवाच्या दारात, चांगलं होण्याकरता जीव तिसऱ्यांदा गेला देवाच्या दारात, चांगलं होण्याकरता जीव चौथ्यांदा गेला संतांच्या दारात. चौघांचंही दार वाजवलं, माझं चांगलं व्हावं. हा जीव पहिल्यांदा संसाराच्या दारात गेला. का? अनादी संसार मालेच्या टाई संसाराच्या दारात गेला आणि विनंती केली, गोमटे ते करा माझे. बाबा संसारा, काहीतरी माझं गोमट कर. संसार हसला. संसार म्हटला, वेड्या, तुम्हाला म्हणतोय माझं काहीतरी गोमट कर, चांगलं कर, पण मी जड आहे, मी चेतन नाही. मी कोणाचं चांगलंही करत नाही, मी कोणाचं वाईटही करत नाही. आणखी बारकाव सांगतो, संसार कोणाला सुखही देत नाही आणि संसार कोणाला दुःखही देत नाही. का? संसार जड आहे. हा माईक जड आहे, बरोबर का नाही? हा माईक जड आहे. हा माईक स्वतः काहीच करत नाही. आमचा वाळून दादा, स्वप्नील दादा, याला जिथं मांडील ना तिथलं हा काम करतो. त्याला माहित नाही हा कीर्तनच चाललाय. का? कळलं तुम्हाला? हुशार माणसं तुम्ही. माईकचा काय दोष आहे? आपण त्याला कसं वापरतो याच्यावरती त्याचं आहे महाराज. मग तसं संसार तुम्ही कसा वापरता याच्यावरती त्याचा परिणाम आहे. साधं बोलतो, एखादा चाकू असतो, चाकू, तो चाकू दोन कामं करतो, दोघांच्या हातून काम करतो. काय करतो काम? चाकून दोघ जण काम करतात, दोघही कापायचंच काम करतात. दादा महाराज, चाकून दोघही कापायचं काम करतात. तुम्ही काम काय करता याच्यावरती चाकूचा मोठेपणा आहे. या मग चाकू जर एखाद्या अतिरेक्याच्या गुन्हेगाराच्या हातात गेला तर त्या चाकून तो अतिरेकी सुद्धा गणेश शेठ कापायचंच काम करतो. आणि तो जर धारदार चाकू डॉक्टरांच्या हातात गेला, ते सुद्धा कापायचंच काम करतात. पण दोघांच्या कामात फरक आहे. गुन्हेगार त्या चाकून एखाद्याचा जीव घेतो आणि डॉक्टर मात्र त्यानंच एखाद्याचा जीव वाचवतात. चाकूचा काय दोष आहे हो? चाकू वापरताय कशा करता याच्यावरती अवलंबून आहे. तसं संसार कोणाला सुखही देत नाही आणि संसार दुःखही देत नाही. तुम्ही करताय कसा याच्यावरती अवलंबून आहे. ज्याच्या जशी मनातली भावना तसा हा संसार आहे. हा संसार तुम्हा आम्हा सामान्य जीवाला दुःख देतो, म्हणून आपलं प्रमाणे संसार दुःख मूळ चौकडे हो. आणखी दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे महाराज. पण तो संसार आमच्या ज्ञानोबरांनी, आमच्या नाथबाबांनी केला. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता किंवा अवघाची संसार सुखाचा भरीन आनंदे भरीन. संसाराचा काय दोष आहे महाराज? तो सुखही देत नाही, दुःखही देत नाही. पण जीवाला अनुभव मात्र दुःखाचा आला. संसाराचं दार सोडलं, जीवाच्या दारात गेला. तो जड आहे, जीव सजीव आहे. कमीत कमी याच्या कोणतरी सुख भेटेल. जीवाच्या दारात गेला, दार जीवा पाहुण्या रावळांच्या दारात गेला, काहीतरी मदत करा, काय सुख पाहिजे, सुख. हसले पाहुणे रावळे. अहो, तुम्हाला जर आम्ही सुख दिलं असतं तर आम्ही कशाला श्रावण महिन्यात नागनाथाच्या शिवेला आलो असतो? कशा करता? अहो, आमच्याकडे ही दुःखच आहे. कबीर महाराजांची भाषा आहे का? ओ दो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. त्यामध्ये प्रत्येकाकडे काही ना काही दुःख आहे. फक्त काय झाले बर का, आपण दुसऱ्याकडे पाहून आपल्या सुखाची कल्पना करतोय. जरा गमतीनं बोलू का? सदस्याला वाटते सरपंच सुखी आहे, सरपंचाला वाटते नगरसेवक सुखी आहे, नगरसेवकाला वाटते नगराध्यक्ष सुखी आहे, अध्यक्ष वाटते झेडपीचा सुखी आहे, झेडपीवाल्याला वाटते आमदार सुखी आहे, आमदाराला वाटते खासदार सुखी आहे. सर बरोबर चाललंय ना? खासदाराला वाटते मंत्री सुखी आहे, मंत्र्याला वाटते सीएम सुखी आहे, सीएमला वाटते पीएम सुखी आहे, पीएम म्हणते माझं पीएम व्हायची पाळी आली. कशाचं सुख आहे? प्रत्येकाकडे काही ना काही दुःख आहे. सर्व सुखाची आशा जन्म घेतला, सुखाची आशा जन्म घेतला.
सुखाची आशा जन्म गेला. जन्मच्या जन्म गेला, सुखाची प्राप्ती होत नाही. बरं सुख नाही का? सुख आहे. मग आपण दुःखी का? ऐका ऐका ऐकताय बारकाईने मग आपण दुःखी का? आपलं फक्त एकच चुकत आहे, आपण आपल्या सुखाची कल्पना दुसऱ्याकडे पाहून करतोय गड्या. जोपर्यंत तुम्ही तुमच्या सुखाची कल्पना दुसऱ्याकडे पाहून कराल, जगाचा बाप जरी आला तरी तुम्हाला सुखी करू शकत नाही. या जगामध्ये प्रत्येकाला काहीच कमी नाही ना. देवानं जन्म दिला, देवानं काय कमी केले महाराज? तो भगवान परमात्मा सगळ्यांची काळजी करतोय. सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही घालमे. महाराज तो देव आपली एवढी काळजी घेतोय महाराज. किती काळजी घेतोय ऐका. बाळा दुधा कोणा करते उत्पत्ती, वाढवी श्रीपाती सवे दोन्ही. अरे त्या देवानं जन्माला घालायच्या अगोदर आपली काळजी घेतली. अगोदर दूध आहे का? अगोदर बाळ आहे. अगोदर दुधाची उत्पत्ती केली आणि मग बाळ जन्माला. एवढी तो काळजी करतोय. पण माणसं विनाकारण काळजी का करतात हेच मला कळत नाही. मग आपण विनाकारण काळजी करतोय. महाराज ऐका, देवानं सगळं दिलंय, काय कमी नाही केलं. बरं जगामध्ये आता काहीच कमी नाही. राहायला घर नाही, बसाय गाडी नाही, जमीन नाही, का बँक बॅलन्स नाही. ज्याच्याकडे नाही त्यांनी वरबूट करायचे ते माझ्याकडे आणून द्या. सगळ्याकडे सगळे, मग तरीही माणसं दुःखीत. त्याचं कारण आपण आपल्या सुखाची कल्पना दुसऱ्याकडे पाहून करतोय. सध्या माणसांना एक रोग झालाय हो, फक्त एकच रोग आहे, त्याच्यासारखं मला पाहिजे. देवानं घर दिले, सुखी राहावं ना, पण त्याच्यासारखा बंगला नाही म्हणून दुःख आहे. देवानं गाडी दिली, सुखी राहावं ना, पण त्यांच्यासारखी लक्झरी कार नाही, दुःख आहे. अरे कधी तुम्ही सुखी होऊ शकत नाही. पण कधी निवांत माझ्या तुकडोजी महाराजांच्या भंगवानी वाचा. या झोपडीत माझ्या. तुकडोजी महाराज म्हणले, वेड्या, अरे राजा त्याच्या राजवाड्यात सुखी असे, तुझी झोपडी आहे ना, तू झोपडी सुखी राहा. माणूस मोठा असला म्हणजे सुखी असतो. डोक्यातला आज काढून टाका, वाक्य घेऊन जा. जेवढा माणूस मोठा असतो तेवढं दुःखही मोठं असतं दादा, आणि जेवढा माणूस लहान असतो ना तेवढं दुःखही लहान असतं. ऐका कडे ऐकता तुम्ही श्राद्धाचं कीर्तन, वैकुंठ वशू गोविंद तात्या सोनवणे यांच्या श्राद्धाचं कीर्तन आहे. ज्याला सुखी राहायचंय, ज्याला समाधानी राहायचंय, आज घरी गेले की माझ्या तुकोबऱ्यांचं एक प्रमाण घरावरती समोर लिहून ठेवा. ऐका. ठेविले आनंद पैसे फिरावे, ठेविले आनंद पैसे फिरावे. थोडस आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जीव गेला जीवाच्या दारात, तिथंही दुःख येईल, तेही दार बदललं. जीव गेला देवाच्या दारात, पण देवाचा स्वभाव असा आहे, घेसे तेव्हा देसी, ऐसा असशी उदार. देव महाराज सगळ्यांना सुखी कर. जरी तुकोबऱ्यांचं प्रमाण असला आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा. देव सगळ्यांना सुख देत नाही ना, त्याचं कारण तो देव दोघांना करता येतो.
देव किती लोकांकरता येतो? दोघांकरता. देवाचा अवतार आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. देव किती लोकांकरता येतो? दोघांकरता. देव आला तर राधे करता येतो आणि देव आला तर कंसा करता येतो. देव तिसऱ्या करता येत नाही. रामप्रभू आले तर रावणा करता येतात किंवा रामप्रभू शबरी करता येतात, तिसऱ्या करता येत नाहीत. मग आपण कोण आहोत? विचार करा. आपण कंस आहोत? नाही. का बरं? ज्या अर्थी कीर्तन ऐकतोय त्या अर्थी कंस. हा दुसऱ्याचे चपला होतो हे भाग्य वेगळे, पण आपण कंस नाहीत का? आपण परमार्थ करतोय. बरं आपण राधाही नाहीत का बरं? राधेसारखं आपलं देवावरती प्रेम नाही. आपलं प्रॉब्लेम हा आहे. आपण कंसही होत नाही, आपण राधाही होत नाही, आपण रावणही होत नाही आणि आपण शबरीही होत नाही. त्यामुळे देव आपल्या करता येत नाही आणि देव आपली दखल घेत नाही. दखल दोघांचीच घेतात. एकतर अति चांगला आहे त्याची दखल घेतली जाते किंवा अति वाईट आहे त्याला मारण्याकरता देव दखल घेतो. आपण दोनही मध्ये बसत नाही, आपण मधल्याच वर्गातले आहोत. मग देव आपल्याला सुखी करत नाहीत. मग राहिला वर्ग चौथा संत महात्म्याचा. तुकोबराय, तुम्ही देवालाही बाजूला केलं, तुम्ही जीवालाही बाजूला केलं, तुम्ही संसारालाही बाजूला केलं, मग तुम्हाला संत सुखी करतील का? संत तुमचं गोमट करतील का? महाराज म्हणले मला गॅरंटी निश्चित संतच आमचं गोमट करतील का? उद्धाराया आले जड जीवा. संत महात्मे आमच्या करताच्या मृत्यू लोकांमध्ये अवतार घेत असतात. तुकोबराय, आता आमचा शेवटचा प्रश्न आहे, संत महात्मे तुमचं गुमट करतील असं तुम्ही म्हणताय, असा संतांकडे कोणचा गुण आहे तेव्हा तुम्ही म्हणता गोमटे ते करा माझे? ते संतांचं विशेषण माझे तुकोबराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. आता तो कृपावंत साधू संत जीवलग. महाराजांची भाषा आहे, तुम्ही माझं गोमट करा. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. गोमट करा. जेव्हा तुकोबराय संतांकडे प्रार्थना करतात, का करतात? ते कृपावंत आहेत, ते जीवलग आहेत, ते साधू आहेत आणि ते संत आहेत. काय असतं? आपलं चांगलं करणारा जो वर्ग आहे त्याचाही काय अधिकार असतो. कुणीही आपलं चांगलं करू शकत नाही. अगोदर तो त्या गुणानं संपन्न असावा, तोच आपल्याला काहीतरी देत असतो. मला गायन शिकायचंय, मी नानांकडे जावं ना का? त्यांचं गायन परिपूर्ण आहे. का बरं? जे आपल्या वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे एक गोड सांगायचे, जो माल ज्या दुकानात आहे त्याच दुकानात गेलो पाहिजे कदम महाराज. बरोबर ना? जो माल ज्या दुकानात नाही तिथं जाऊन काय फायदा आहे हो? मग आपलं गोमट करण्याचं सामर्थ्य
ते जीवलगहित असावेत तेच आपलं गोमट करतात. गोमटे ते करा माझे पारवडे तुम्हाशी महाराज. पण गोमट तुमचं करेल ते संत महात्मे. तुमचाही काही अधिकार असावा ना. वंचिले ते पायापाशी नाही याशी वेगळे. महाराज म्हणले मी माझं सर्वस्व त्यांच्या चरणावरती वाहिले. माझ्याकडे काही ठेवलं नाही. एकदा का त्यांच्या चरणी सर्वस्वी वाहिलं की आपलं काहीच काम राहत नाही. एकदा तुका म्हणे घालू तयावरी भार. त्यांच्यावरती भार घातला की मग मात्र आपण निवांत राहायचं. ते करतील त्यालाच गोमट समजायचं. का वंचिले ते पायापाशी नाही याशी वेगळे. महाराज पण संत महात्मे सुद्धा सगळ्यांचं गोमट करत नाहीत. मग कोणाचं गोमट करतात. परिपाही बीज शुद्ध अंगी. संत महात्मे चांगलं करतात पण त्याच्याकरता आपलाही अधिकार असला पाहिजे. आपल्याही जीवनातल्या काही गाठी आपण सोडल्या पाहिजे. ऐका माझं कीर्तन संपलंय. मी आता शेवटाकडे येतोय. जोपर्यंत आपल्या जवळ गाठी आहेत तोपर्यंत संत सुद्धा आपलं गोमट करत नाहीत. मग ज्याला वाटतं आपलं गोमट करायचे महाराज काही गाठी सोडल्या पाहिजे. खरं तर माणसाला नेहमी गाठी विरहित असावं त्यालाच मोकळं असं म्हणतात. मोकळं असावं. काय गाठी कामाच्या. बरं कदम महाराज त्याच्यामध्येही बारकाव आहे. काही गाठी आतल्या असतात आणि काही गाठी बाहेरच्या असतात. बोलूस का पुढं. बाहेरच्या गाठी दिसतात पण आतल्या गाठीची दिसत नाहीत. तोंडावर फार सोजळ वाटतं पण आतली गाठ काय कामाची. विठ्ठल विठ्ठल. ज्याला गोमट करायचे ज्याला सुखी व्हायचे महाराज त्या माणसानं आतल्या गाठी सोडल्या पाहिजे. दुर्दैव अलीकडे संसारात आतल्या गाठीची माणसं असतील नवल नाही परमार्थात सुद्धा आतल्या गाठीची माणसं आहेत. विठ्ठल विठ्ठल त्यांना प्रश्न केला. महाराज तुम्ही म्हणताय माझं गोमट करा मग तुमच्या गाठींचं काय झालं. महाराज म्हणले खरं सांगू का. तू का म्हणे सोडिया गाठी, तू का म्हणे सोडिल्या गाठी, तू का म्हणे सोडिल्या गाठी, तू का म्हणे सोडिल्या गाठी. मी ते पायासी
तुका म्हणे सोडल्या गाठी दिले मिठी पायासी. सांगायचा भाव एवढाच आहे, ज्याला आपलं गोमटं करायचंय, ज्याला आपलं चांगलं करायचंय, ज्याला समाधानात राहायचंय, त्यानं स्वतःच्या गाठी सोडायला शिका. आपण जर आयुष्यभर परमार्थ करून जर आपल्या अंतःकरणातल्या गाठी सुटत नसतील, मग मात्र नाही तरी जन्म वाया. ज्याला वाटतं समाधानात जीवन जगायची सगळं बाजूला करावं, ज्याला वाटतं संतांकडून आपलं गोमटं करून घ्यायचे, कमीत कमी त्यानं तरी अंतःकरणातल्या गाठी सोडा. माझ्या तुकोबऱ्यांची भाषा, आम्ही मात्र तुका म्हणे सोडलेल्या गाठी, आणि त्याचा परिणाम दिली मिठी पायाशी, आणि त्याचाच परिणाम आमचं गोमटं झालं. तुकोबर आहे नेमकं कोणत्या संतांमुळे तुमचं गोमटं झालं? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. विनंती एवढीच आहे, या श्राद्धाच्या निमित्तानं आपलं गोमटं करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याकरता संतांकडे जाण्याचा 5 मिनिटं सर 5 मिनिटं. मनुष्य देह सुंदर भेटलाय, यातला अर्धा आयुष्य निघून गेले, अजून किती शिल्लक काही माहित नाही. इथं क्षणामध्ये जावं लागतंय. आहे आयुष्य हातामध्ये, तोपर्यंत माणसानं जागवा. सावध होई बापा काळ लागला माता, गाठील निजल्याने काळ देईल धोका. सावध होई बापा काळ लागला माता. आया काळ हातामध्ये आहे, तोपर्यंत सावध व्हा, जाग व्हा. नशेल गळ्यामध्ये माळ घातली तर आणखी आयुष्य शिल्लक आहे. सुंदर तुळशीची माळ घाला गड्या. SP कॉलेजचे प्राचार्य, SP कॉलेजचे प्राचार्य वैकुंठवासी श्री गुरु मामासाहेब दांडेकर गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, माणूस म्हणून जन्माला आलात तर माणूस म्हणूनच मरा. त्याच्याकरता काय करा? सूत्र नंबर 1, गळ्यात तुळशीची माळ घाला. तुळशी माळ घाला, गोपीचंदन डोळा. दुसरं सूत्र वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी गाथा वाचा. दररोज किमान आपलं बोट ज्ञानेश्वरी वरती गेलं पाहिजे, गाथ्यावरती गेलं पाहिजे. म्हणतात महाराज काय होतं ज्ञानेश्वरीवरती गाथ्यावरती बोट फिरवल्यावर? ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवणं, गाथ्यावरती बोट फिरवणं म्हणजे आपला हात तुकोबऱ्यांच्या हातात देण्यासारखे महाराज. आणि ज्याचा हात माझ्या तुकोबऱ्यांच्या ज्ञानोबऱ्यांच्या हातात गेला, मला वाटतं त्याचं गोमटं झाल्याशिवाय राहत नाही महाराज. दररोज गाथा ज्ञानेश्वरी. जमलं तर जीवनामध्ये एखादी आळंदी, पंढरपूर, आता पैठणचा सोहळा जवळ आलाय. सर्वांना प्रेमाचं आग्रहाचं निमंत्रण आहे. याही वर्षी आपणा सर्वांच्या तन्मन धनाच्या सहकार्यानं श्री क्षेत्र चांडगाव, तर श्री क्षेत्र पैठण, दक्षिण काशी पैठण, याही वर्षी श्री चन्नेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक 27 फेब्रुवारीला प्रस्थान होत आहे. आग्रहाचं निमंत्रण आहे. सर्वांनी थोडासा वेळ काढा. ज्या संत महात्म्यांनी जीवन कसं जगावं शिकवलं, ज्या संत महात्म्यांनी भगवंताचं दर्शन करून दिलं, त्या संतांचीही वारी आहे. माझी विनंती आहे, जरी आपण सगळे शेतकरी असाल तरी थोडासा संसारातला वेळ काढा आणि या पैठणच्या वारी करता याल. पालखी सोहळ्यामध्ये सर्वांची सुंदर व्यवस्था आहे. पैठणमध्ये सुद्धा अगदी सर्वांची सुंदर व्यवस्था आहे. अगदी सर्वांना विनंती आहे माझे नाना, आपण जरूर याल अशी अपेक्षा करतो. आमचे दादासाहेबजी गायकवाड, आदरणीय तात्यांची जावई कदम महाराज, तुम्हाला सर्वांना प्रेमाचं निमंत्रण आहे. या सोहळ्याकरता आपण या. ऐका, संपले माझं कीर्तन. पाहता पाहता वैकुंठवासी गोविंद बाबू सोनवणे अर्थात तात्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. पाहता पाहता 12 महिने कसे गेले कळले नाही महाराज. 12 महिने झाले त्यांच्या जाण्यामुळं संपूर्ण सोनवणे परिवार, तात्यांचे 3ही चिरंजीव, आपणा सर्वांचे परमार्थिक सहकारी, या गावचे माझे सरपंच परशुरामजी सोनवणे, आदरणीय आमचे प्रमोद भाऊ सोनवणे, संदीपरावजी सोनवणे, तात्यांची कन्या सुनीताताई दादासाहेब गायकवाड, या 4ही भावंडांना वडिलांचं जाण्याचं दुःख आहे. काय असतं, मी मगाशी वाक्य बोललो नाना, जोपर्यंत आईबाप आहे तोपर्यंत कळत नाही. एकदा म्हातारे आईबाप गेले की मग मात्र चौकडी अंधार असतो महाराज. एका वाक्यामध्ये माऊली बोलतो, आपले म्हातारे आईबाप म्हणजे घराचं कुलूप असतात. बघा कळलं तर, जोपर्यंत घरासमोर म्हातारे आईबाप बसलेले असतात ना, तोपर्यंत घराला कुलूप लावायची गरज नसते गड्या. ज्या दिवशी आपले वयोवृद्ध वयस्कर आईबाप जातात त्या दिवशी घराला कुलूप लावल्याशिवाय अरुणदादा पर्याय नसतो. मला लांब जायची गरज नाही. आमचे वैकुंठवासी नारायण मामा गेले,
जोपर्यंत होते आमच्या जाण्या आत्या नारायण मामा तोपर्यंत आमचं घर उघडं होतं. पण ज्या दिवशी गेले आता मात्र त्या घराला कुलूप लावल्याशिवाय पर्याय नाही. का? ही माणसं काय करतात? ही माणसं आपलं घर राखण्याचं काम करतात. असे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व वैकुंठवासी आमचे गोविंद तात्या गेले. जाण्यामुळं 3 मुलं 1 कन्या यांना दुःख झालं. आता माझी 3ही भावंडांना प्रार्थना आहे. सुनीताताई तुम्हालाही माझी प्रार्थना आहे. जरी वडील गेले असले तरी आणखी आईचं छत्र शिल्लक आहे. आणि शास्त्र सांगते वडील गेले म्हणजे जीवन भिकारी होत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई आहे. आता चौघांनी एक काम करा गाड्या, ते आईची सेवा करा. सुनीताताईला माझी विनंती, मला माहीत आहे आमचे पारमार्थिक श्री दादासाहेब जे गायकवाड एक संप्रदायातलं मोठे व्यक्तिमत्व आहे. तात्यांचं भाग्य की त्यांना असा जावई भेटला. निश्चित तुम्ही जाणकार आहात. माझी विनंती करा, जोपर्यंत आईचं छत्र शिल्लक आहे महिन्याला इथं येत चला. आपल्या हातानं आईला आंघोळ, तुमच्या भाऊजाया चांगल्यात, भाऊ चांगलेत मला माहित आहे, पण महिन्याला येत चला. आपल्या हातानं आईला आंघोळ घाला, त्याला खाऊ घाला. आई गेल्यावर तुम्ही कितीही परत राहिलात आणि कितीही काही केलं तरी ते प्रेम परत भेटत नाही. आहे तोपर्यंत प्रेम करायचं का? 3ही भावंडांना माझी प्रार्थना आहे. गोविंद तात्या गेल्यामुळे आता आमच्या सुनीताताईचं माहेर अर्ध संपलंय. वडील जाणं म्हणजे नाना अर्ध माहेर संपले. काय असतं, जोपर्यंत माहेरात बाप आहे तोपर्यंत पोरगी हक्कानं येते, कदम महाराज हक्कानं मागते. मी जाणीव करून देईल बघा. जोपर्यंत गोविंद तात्या होते बाप्पू तोपर्यंत जर सुनीताताई दिवाळी करता आली आणि जर आमच्या परशुराम भाऊंनी, प्रमोद दादानं, संदीप भाऊनं जर दिवाळीला साडी आणली आणि ती साडी जर सुनीताताईला पटली नाही तर मला वाटतं आमची ताई गोविंद तात्याकडे गेली असेल, तात्या साडी चांगली आणली हो पण हा कलर मला आवडत नाही. मग तात्या म्हणते, ए परशुराम तू चाललाय श्रीगोंद्याला तर तेवढी साडी बदलून आण. जरी सरपंच म्हणले साडी चांगली तरी बाप म्हणतो तिला कलर आवडत नाही, तिच्या मनासारखी आण. हे बापाचं पात्र आहे. आता 1 वर्ष झालं बाप जाऊन, आता पुढच्या दिवाळी करता जर सुनीताताई आली आणि भावांनी जर साडी आणली, आता साडी बदलून आणा म्हणण्याचा अधिकार मात्र राहिला नाही. अधिकार ते पात्र ते प्रेम असतं महाराज. माझी एवढीच विनंती आहे, तोपर्यंत या वयस्कर माणसावरती प्रेम करा, त्यांना सुख समाधान द्या. त्यांनी फार कष्टानं आपला संसार उभा केलाय गड्या. एवढं जरी ध्यानात ठेवलं ना तरी आपलंही कल्याण आहे आणि त्यांनाही आपण प्रेम देऊ. मी परत एकदा वैकुंठवासी गोविंद तात्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो. या परिवारानं आहे तोपर्यंत सेवा केली, गेल्यावरतीही स्मरणाचा एवढा मोठा सोहळा केला, त्यांनाही धन्यवाद देतो. भगवान नागनाथ महाराज, बैरागी बाबा महाराज, चंदेश्वर महाराज, पंढरीच्या पांडुरंगांना एकच प्रार्थना आहे, देवा आयुष्यभर आमच्या तात्यांनी परमार्थ केला, जमेल तेवढा संसार करता करता परमार्थ केला, नागनाथ महाराजांची सेवा केली. आता आमचं तुमच्याकडे मागणं काहीच नाही. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुमासी, माझा देवा तुमासी, माझा देवा तुमासी. या श्रद्धाच्या निमित्तानं हा परिवार, खरं तर हा सधन परिवार आहे अण्णा. या परिवाराला आज काहीही कमतरता नाही. एक मुलगा श्रीगोंदा सारख्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये चांगल्या जॉबला आहे. एक मुलगा पुण्यामध्ये सुंदर मेडिकलचा व्यवसाय करतोय. तिसराही मुलगा पुण्यासारख्या ठिकाणी व्यवसाय करतो. या परिवारानं मनात आणलं असतं तर आज कितीही मोठा कीर्तनकार आणला असता, 51,000 55,000 कितीही मोठा आणला असता. पण त्यांनी आग्रह केला, मस्के महाराज तुम्ही तात्यांच्या परिचयाचे आहात, तुमचं तात्यांचं प्रेम होतं, एवढी सेवा तुम्ही करा. त्यानिमित्ताने हे चिंतन घडलं. मी परत एकदा आपणा सर्वांच्या वतीनं वैकुंठवासी तात्यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. या सेवेच्या निमित्तानं मृदंग महामेरू मृदंगाचार्य माझे मित्र तेजजी महाराज, त्यांनाही धन्यवाद. गाणं कोकळा महेशजी महाराज, कदम महाराज, गालमे महाराज, आदरणीय नाना असतील, संपूर्ण भजनी मंडळ सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विनंती आहे बघा, हे मनुष्य जीवन आहे, परत भेटणार नाही. आहे या जीवनामध्ये गोड संसार करता करता गोड परमार्थ करा. एकदा गेलं की परत हे जीवन येत नाही. गोलोब साहेब तुम्ही शेवट आलात, तुमच्याकरता एक पद म्हणावं असं वाटतंय. विनंती आहे निमित्तानं, हे जीवन परत भेटत नाही म्हणून ऐका. मनुष्य जीवनानं मोल रे, मनुष्य जीवनानं मोल रे, इसे